नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माझी बहीण लाडकी योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, सुरुवातीमध्ये तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती जायचं. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत असं तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती ॲप्स दिसणार आहे. ते ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल बघा, ओपन. आता हे काय झालं आहे, नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा आता ॲप्लिकेशन ओपन झालं आहे. आता ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन, एंटर मोबाईल नंबर. आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा असं म्हटलं आहे. आता या ठिकाणी काय करायचं, ज्या महिलेचं अर्ज भरत असेल त्या महिलेचं तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर शेवटी तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल, टर्म अँड कंडिशन. आता हे टर्म अँड कंडिशन व्यवस्थित सर्व रीड करून घ्यायचं आहे. रीड केल्यानंतर तुम्हाला कोणत्या बटनावरती क्लिक करायचं, स्वीकार या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस दिसेल तुम्हाला, एंटर 4 डिजिट OTP. आता ज्या महिलेचं तुम्ही अर्ज भरते त्या महिलेचं मोबाईल नंबर फिलअप केलं होतं लॉग इनच्या ठिकाणी, त्या मोबाईलवरती एक OTP आले असेल. ते OTP तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल बघा, प्रोफाईल अपूर्ण आहे, तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा असं म्हटलं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो, आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल बघा, प्रोफाईल अपडेट करा असं म्हटलं आहे. या ठिकाणी काय करायचं, आपल्याला ज्या महिलेचं अर्ज भरताय तुम्ही त्या महिलेचं तुम्हाला फुल नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जसं तुमच्या त्या महिलेचं आधारवरती जसं नाव दिलं असेल, सरनेम असेल किंवा त्यांचं नाव पुढे असेल, तर जसं आहे तसं तुम्ही या ठिकाणी त्या महिलेचं नाव फिलअप करायचं आहे. नंतर खाली बघा ईमेल ID. आता ज्या महिलेचं अर्ज भरताय त्या महिलेचं ईमेल ID असेल तर ते ईमेल ID सुद्धा तुम्ही फिलअप करू शकता. आणि खाली डिस्ट्रिक्ट, जिल्हा दिले. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, इथे टिक करायचं. इथे टिक केल्यानंतर महाराष्ट्रातले पूर्ण जिल्हे या ठिकाणी दिसतील. आपला जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचं आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला नारी शक्ती प्रकार, आता नारी शक्ती प्रकार किती असेल ते आपल्याला इथे नारी शक्ती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रकार दिसणार आहे बघा. असं आपल्याला एवढे प्रकार दिसणार, नारी शक्ती टाईप्स. आता या ठिकाणी किती प्रकार आहेत, सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू असं दिले. आता या ऑप्शनमध्ये तुमचं ज्या महिलेचं अर्ज भरताय तुम्ही त्या महिलेचं बचत गटमध्ये असेल सदस्य तर बचत गट सदस्य असं टिक करायचं आहे. नसेल तर काय करायचं, या ठिकाणी सामान्य महिला या ठिकाणी 1 नंबर ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर हे बघा सामान्य महिला या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल बघा, प्रोफाईल अपडेट करा असं आले. आता अशी प्रोफाईल येणार आहे तुमची. प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व तुमचं नाव दिसेल, ज्या महिलेचं अर्ज भरताय तुम्ही त्यांचं नाव दिसेल, ईमेल ID, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि नारी शक्ती प्रकार हे सर्व डिटेल दिसणार आहे. आता आपल्याला कोणत्या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा, नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरती टिक करायचं आहे. खाली बघा इथे नारी शक्ती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल. हे बघा, मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियान असं तुम्हाला पोर्टल दिसेल. या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला कोणत्या बटनावरती क्लिक करायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं दिलं आहे बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस दिसेल.
बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथे बघा, इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल. बघा या ठिकाणी इथे बघा इथे काय म्हटले, अलाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलाव या बटनावरती क्लिक करायचं. इथे डोंट अलाव ओनली दिस टाईम असं म्हटले, तर आपल्याला काय करायचं, अलाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस दिसणार आहे. हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आपल्याला या ठिकाणी पोर्टल दिसणार आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला, बघा या ठिकाणी काय करायचं आहे, महिलेचे संपूर्ण नाव, बघा ज्या महिलेचं अर्ज भरते त्या महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी बघा पती दिले, पती किंवा वडील. बघा ज्या मुलीचं लग्न झालं असेल तर त्यांनी पती ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ज्या मुलीचं लग्न झालं नसेल त्या मुलीने वडील ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. 2 ऑप्शन दिसणार तिथे, पती आणि वडील. तर आपल्याला बघा पती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पतीचं नाव या ठिकाणी फुल नेम फिलअप करायचं आहे. फिलअप केल्यानंतर आपल्याला जन्मदिनांक, स्वतःचं ज्या महिलेचं अर्ज भरतं आहे त्या महिलेचं जन्मदिनांक या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला अर्जदारांचा पत्ता आणि इतर माहिती द्यायचं आहे. बघा इथे जन्माचे ठिकाण, आता जन्माचे ठिकाण, त्या महिलेचं जन्माचं ठिकाण, सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी चॉईस करायचं आहे. बघा सुरुवातीमध्ये जिल्हा निवडायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचं आहे. तालुका तालुका किंवा गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला खाली बघा ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे असेल, कोणत्या गावात असेल तर ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं, शहरात असेल तर नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर खाली बघा इथे तुम्हाला पिनकोड फिलअप करायचं आहे. आता पिनकोड तुमच्या एरियामध्ये जे आधारवरती पिनकोड दिलं असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस अशी दिसणार आहे. हे बघा महिलेचे संपूर्ण नाव, आता हाच पेज दिसतोय. आता हे बघा वडील आणि पत्नी हे 2 ऑप्शन दिसते. नंतर आपल्याला पुढची प्रोसेस असं दिसणार आहे. पिनकोड फिलअप केल्यानंतर आपल्याला बघा पत्ता द्यायचा आहे. ज्या महिलेचा अर्ज भरत आहे त्या महिलेचा पत्ता या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. इथे पत्ता द्यायचं आहे. पतीचं सिलेक्ट केलं असेल तर पतीचं या ठिकाणी ॲड्रेस द्यायचं आहे. ॲड्रेस फिलअप केल्यानंतर मोबाईल क्रमांक, बघा ज्या महिलेचं तुम्ही रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर फिलअप केला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आणि आधार नंबर फिलअप करायचा आहे. आधार नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असं विचारलं आहे खाली. बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असं म्हटलं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खाली बघा महिला व बालविकास मंत्रालय आणि लाभार्थी योजनेचं गरजू व्यक्तींना समस्या इतर, आता आपल्याला हे ऑप्शन दिसतील. आता पुढे बघा नेक्स्ट आपल्याला असं दिसणार आहे. बघा या ठिकाणी म्हटलं आहे लाभार्थी योजनेचे गरजू व्यक्तींची समस्या इतर आता आपल्याला द्यायचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, हे बघा या ठिकाणी वैवाहिक स्थिती, आता विधवा असेल किंवा अनमॅरिड असेल किंवा डिवोर्स झालेलं असेल, भरपूर असेल, त्याच्यात ऑप्शन 6 किंवा 7 ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ते ज्या ऑप्शनमध्ये बसत असेल ती महिला ते ऑप्शन सिलेक्ट करायचं. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, अर्जदारांचे खाते असलेल्या बँकेचे तपशील द्यायचे आहे. ज्या महिलेचं अर्ज भरते त्या महिलेचं तुम्हाला या ठिकाणी बँकेचे डिटेल द्यायचे, बँकेचे पूर्ण नाव लिहायचं या ठिकाणी. नंतर या ठिकाणी बँक खातेधारकांचे नाव लिहायचे. नंतर या ठिकाणी खाली बँक खाते क्रमांक या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला असं दिसणार आहे. हे बघा विवाहित, आता आपण विवाहित सिलेक्ट केलं होतं किंवा अनमॅरिड असेल किंवा अनमॅरिड ऑप्शन सिलेक्ट केलं असेल. नंतर पुढची प्रोसेस आपल्याला हे बघा बँकेचे नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड. ज्या महिलेचं फॉर्म भरत आहे त्यांचं पासबुकवरती बघायचं IFSC कोड फिलअप केल्यानंतर तुम्हाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का असं विचारलं आहे.
या ठिकाणी होय किंवा नाही म्हणायचं आहे. बघा तुमचं आधार अपडेट असेल, तुमचं आधार तुमच्या पासबुकशी लिंक असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, येस करून द्यायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसणार आहे. हे बघा बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि होय. बघा इथे होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही हे बघा आपला आधार क्रमांक बँक खात्यासोबत जोडले आहे का असं म्हटलं आहे, तर इथे म्हटलं आहे होय. आता होय ऑप्शन आलं आहे, होय करून द्यायचं आहे, नसेल तर नो करून द्यायचं आहे या ठिकाणी. नंतर आपल्याला खालील सर्व कागदपत्रे अपलोड करा. बघा मित्रांनो, आता आपल्याला शेवटची स्टेप असेल आधार कार्ड, अधिवास जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदारांचे हमीपत्र, बँक पासबुक एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला आधारवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचं आधार सिलेक्ट करायचं आहे. आधार सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 2 MB क्रिएट करायचं आहे आधार. 2 MB क्रिएट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून द्यायचं. अपलोड केल्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, बघा तुमच्याकडे डोमिसाईल असेल किंवा जन्म तारखेचा दाखला असेल किंवा तुमच्याकडे LC असेल तर तुम्ही या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्रावरती टिक करून तुम्ही एक डॉक्युमेंट कोणतंही 3 पैकी एक डॉक्युमेंट कोणतंही तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. नंतर तिसरं बघा उत्पन्न प्रमाणपत्र. या ठिकाणी काय म्हटलं आहे, उत्पन्न प्रमाणपत्र. इन्कम सर्टिफिकेट असेल तुमचं, इन्कम सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमचं दारिद्र्य रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. रेशन कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जदारांचे हमीपत्र, बघा हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हमीपत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तुम्ही हमीपत्र डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून तुम्ही हमीपत्र सर्व भरून घ्यायचं आहे आणि सिग्नेचर करायचे. नंतर या ठिकाणी तुम्ही अर्जदारांचे हमीपत्र या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि हमीपत्र अपलोड करून द्यायचं आहे. बघा हमीपत्र कसं असेल, बघा असं असेल तुमचं हमीपत्र. आता हे हमीपत्र सर्व आपली माहिती भरायची, माहिती सर्व ऑलरेडी भरलेलं असेल. आपल्याला काय करायचं या ठिकाणी, बघा या ठिकाणी काय करायचं, आपल्याला आपलं नाव लिहायचं आणि सिग्नेचर करायचे. सिग्नेचर केल्यानंतर स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला बँक पासबुक, आता बँक पासबुक बघा, बँक पासबुक स्कॅन करायचं. बँक पासबुकचं फ्रंट पेज स्कॅन करून या ठिकाणी तुम्ही बँक पासबुक अपलोड करून द्यायचं आहे. बघा बँक पासबुकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं बँक पासबुक अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर पुढची प्रोसेस दिसणार आहे तुम्हाला. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदारांचे हमीपत्र, बँक पासबुक हे सर्व आपण अपलोड करून दिले. आता या शेवटच्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, अर्जदारांचा फोटो हा इम्पॉर्टंट ऑप्शन आहे. अर्जदारांचा फोटो हा ऑप्शन आहे. हे काय करायचं आहे, या अर्जदारांचा फोटो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लाईव्ह फोटो कॅप्चर करायचं आहे. लाईव्ह फोटो कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला हमीपत्र हे बघा ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर माहिती जतन करा ऑप्शन दिसते. बघा तुम्हाला ॲप्लिकेशन रद्द करायचं असेल तर तुम्ही खालील बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन माहिती जतन करा, ॲप्लिकेशन सबमिट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही शेवटची प्रोसेस असेल. पुढे आपल्याला असं दिसणार आहे. हे बघा अर्जदाराच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचं आहे. कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा असं ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक सर्व माहिती भरली जाणार आहे. भरलेली माहिती कन्फर्म करा असं तुम्हाला पेज येणार आहे. आपलं हे सर्व पेज रीड करून घ्यायचं. हे ब्लड करून ठेवले कारण सिक्युरिटी रिझन असल्या कारणाने हे सर्व ब्लड करून ठेवले. तर हे असं पेज येणार आहे तुमचं. पेज आल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल. हे बघा इथे कोड नंबर दिसेल. बघा फायनली तुमचं कोड नंबर दिसेल, युजर ID दिसेल, सिटीजन दिसेल आणि क्रिएट ऑन डेट दिसणार आहे तुम्हाला. इथे खाली बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं का किंवा पेंडिंगला आहे इथे खाली दिसते. बघा मुख्यमंत्रीच्या खाली पेंडिंग असं नाव दिसते. बघा हे असं बघून घ्यायचं आहे. हे पाहिल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस दिसेल. बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे, पेंडिंगला ॲप्लिकेशन असेल तर आपल्याला काय करायचं आहे,
बॅक जायचं आहे होम पेजवरती. होम पेजवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. केलेला अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं अर्ज चेक करायचं, पेंडिंगला आहे किंवा सबमिट झालं आहे ते चेक करायचं आहे. पुढे बघा, हे बघा आता या ठिकाणी तुम्हाला दिसते, हे बघा कोड नंबर, युजर, सिटीजन, क्रिएट डेट आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हे ॲप्लिकेशन फायनली सबमिट झालं आहे. सबमिट झाल्यानंतर हे शेवटची स्टेप असेल, ही फायनल स्टेप असेल. आता या ठिकाणी काय करायचं, हे बघा पेंडिंग दिसते या ठिकाणी. तुमचं इथे सबमिट झाल्यानंतर सबमिट असं नाव दिसेल. मित्रांनो सर्व A to Z प्रोसेस आपण सोप्या पद्धतीमध्ये पाहिलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.